आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया वीक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षद दोहाल सर व राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा. या कार्यक्रमामध्ये पुरुषेच्या उपस्थित सर्वांचं स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का पण होईना अंधार दूर करते. जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट. तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणा सर्वांना आहे ज्ञान. तेव्हा दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटूया, करुण दीप प्रज्वलन. देश कार्यक्रमाचे वाढूया, देश कार्यक्रमाचे वाढूया. आदरणीय संदीप काळे सर, आदरणीय अनिलजी बनसोडे साहेब, आदरणीय अजितदादा कुंकुल, आदरणीय सुरेशजी शेळके, आदरणीय ओंकार बनसोडे, आदरणीय रामचंद्र इकारे सर, या सर्वच मान्यवरांच्या हस्ते, आदरणीय जयकुमार बापू शिंदोर, या सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. धन्यवाद. सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. समोर जे बांधव उभारले त्या सर्वांना देखील विनंती की आपण सर्वांनी देखील स्थानापन्न व्हावं. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रास्ताविकाने करतोय. प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय गणेश शिंदे सर यांना विनंती करते की आपण अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे 47 देश, त्यासोबतच भारतातील नंबर 1 पत्रकारांची संघटना, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक गावामध्ये ज्या संघटनेचा एक तरी सदस्य आहे अशी जागतिक लेवलची संघटना व्हॉइस ऑफ मीडिया. या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, लेखक, पत्रकार, संपादक मान्य श्री संदीपजी काळे, बार्शी नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मान्य श्री अनिलजी बनसोडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे संचालक तथा ज्येष्ठ उद्योजक सुरेशजी शेळके, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ज्यांचं बहुमत असं मोलाचा वाटा आहे असे आमचे जयकुमार बापू शिंदोडे, कवी, शिक्षक, लेखक, अनेक उपाध्या कमी पडतील असे सन्माननीय रामचंद्रजी इकारे सर, व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची अत्यंत खंबीरपणे तुला सांभाळणारे, तसेच जिल्हा कार्यकारिणी असेल, तालुका कार्यकारिणी असेल, या सगळ्यांचं जर एक संघपणे ठेवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचं काम जर कोण करत असेल तसे आमचे अजितदादा कुंकुलोट, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे मराठवाड्यामधील धाराशिव जिल्ह्याचे अत्यंत कार्यक्षम असे जिल्हाध्यक्ष ओंकारजी बनसोडे, आज या ठिकाणी ज्यांची नवनियुक्ती होत आहे डिजिटल मीडिया विंग प्रदेश अध्यक्षपदी असे आमचे हर्षद दोहाल. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित असणारे अनेक जण व्हॉइस ऑफ मीडियाचे जे सदस्य आहेत ते नागपूर, सांगली, नाशिक अशा वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आज बार्शी सारख्या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असण्याच्या पाठीमागं कारण ही तसं मोठं आहे. व्हॉइस ऑफ मीडिया प्रिंट, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, उर्दू अशा सगळ्या पत्रकारांचं एकत्र असणारी संघटना आहे.
आणि डिजिटल मीडिया हा पण त्याचा एक अविभाज्य अंग आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये जे पत्रकार काम करतात तर तेही ह्या संघटनेमध्ये आहेत. ह्या संघटनेची जी डिजिटल विंग आहे ती एका नवयुवकाच्या हातामध्ये आता जाणार आहे, की जसं नवयुवकाच्या हातामध्ये सळसळणारं रक्त आहे तर त्याप्रमाणे हे जी विंग आहे ती तशा कार्यक्षमतेने पुढे वाढली पाहिजे या हेतूने हा जो आजचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ही आपल्याला माहिती आहे की अनेक पत्रकार संघटना आहेत, परंतु त्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया त्याचं वेगळेपण काय आहे किंवा एवढ्या संघटना असताना व्हॉइस ऑफ मीडिया कशाला? तर व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकार आणि पत्रकारिता टिकवण्यासाठी काम करते. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की क्वचितच म्हणजे आपण म्हणणार नाही असं किंवा कोणतीच नाही, परंतु व्हॉइस ऑफ मीडिया ही अशी संघटना आहे की जी 24/7 कार्यरत असणारी संघटना आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संपूर्ण भारतामध्ये त्यासोबत 47 देशामध्ये कार्यरत आहे, परंतु पत्रकारांचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न 24 तास सोडवण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडिया करते. व्हॉइस ऑफ मीडियाची जी स्थापना आहे ती आदरणीय संदीप सरांनी करत असताना पंचसूत्रीवरती आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे पत्रकार हा एकमेव आपला त्यामध्ये उद्देश आहे आणि त्याला समोर ठेवूनच काम करायचंय. त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरीकडे काही बघायचंच नाही. म्हणजे एवढं पत्रकारांसाठी उदात्त हेतू ठेवून आपण व्हॉइस ऑफ मीडिया काम करते. व्हॉइस ऑफ मीडियाची पंचसूत्री आहे, त्यामध्ये पत्रकारांचं आरोग्य आहे, पत्रकारांचं स्वतःचं घर आहे, पत्रकारांमध्ये स्वतःचे जे स्किल आहे तर ते डेव्हलप करण्याचं काम आहे, पत्रकारांच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते आहे आणि त्यासोबत पत्रकारांसाठी स्वतःचं घर. म्हणजे ही पंचसूत्रीवरती व्हॉइस ऑफ मीडिया काम करते. आपल्या सगळ्यांना माहित आहे की पत्रकार हा असा व्यक्ती असतो की सगळ्या जगाचं जे कौतुक आहे तो का करणारा पत्रकार असतो. जगामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे बघण्याचं काम पत्रकार करत असतो. आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर आपण सगळेजण आनंदाने म्हणतो की पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, परंतु हा स्तंभ आतून पोखरला गेलेला आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान शासकीय योजना म्हणावी तशी लागू नये. म्हणजे पत्रकारांची जी संख्या आहे ती संख्या किती आहे आणि त्याला मिळणारे अनुदान आणि किती पत्रकारांना मिळतं म्हणजे ह्याचं जे आकडेवारी आहे ते अत्यंत नगण्य आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाला नक्की ह्याच गोष्टीवरती काम करायचंय की माझा जो पत्रकार आहे मग तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा आणि त्या 47 देशामध्ये कार्य करणार असो किंवा बार्शी पासून जे काही खेडेगाव आहेत, आमचं गोडगाव आहे किंवा वैराग आहे, त्या प्रत्येक खेडेगावातल्या पत्रकारापर्यंत ही संघटना पोहोचली पाहिजे आणि त्या प्रत्येक पत्रकाराला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. ह्यासाठी काम करणारी संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया संघटना. आपण बघितलं की काल महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं इलेक्शन पूर्ण झालं, आपण अनेक पेपरमध्ये बघितलं, चित्रांमध्ये कात्रणांमध्ये बघितलं किंवा पुढाऱ्यांनी एवढे परिश्रम घेतले आणि आता निवांत झाले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, आज आता ते पण सुट्टीवरती किंवा आज आता बऱ्यापैकी ते आरामात सगळेजण गेले. त्यानंतर कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते त्यांनी अनेक आपला नेता निवडून आणण्यासाठी दिवसाची रात्र केली, ते पळाले, हा सगळ्यांचं कौतुक झालं. परंतु जो माझा पत्रकार हे इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासूनच जो ह्या कामासाठी पळतोय त्याचं कोणी कौतुक केलं? झालं का कौतुक कुठल्या पत्रकाराचं? किंवा अरे नाही, हा पत्रकार सुद्धा त्या प्रत्येक जिथं जिथं सभा होती, जिथं जिथं काय नेता गेला त्या ठिकाणी हा पत्रकार सुद्धा पोहोचला. हा पत्रकार पण दिवस रात्र त्या न्यूज कव्हर करण्यासाठी पळाला. याचं कुणी पत्रकारांना कधी कुणी क्रेडिट दिलंय? कुणी पत्रकारांचं कौतुक केलंय? नाही केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्हॉइस ऑफ मीडिया आपल्या बार्शी शाखेने पत्रकारांचे जे 10वी आणि 12वी मध्ये उत्कृष्ट मार्क मिळवले त्या मुलांचा आपण सत्कार या ठिकाणी केला होता. अनेक पत्रकार म्हणाले की आम्ही आमच्या वर्तमानपत्रामध्ये जे मुलं चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात त्यांचं आम्ही भरभरून त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये कौतुक करतो. परंतु पत्रकारांच्या मुलाचं पण कौतुक करतं का? तर व्हॉइस ऑफ मीडियाने ते काम केलं. आपण सगळ्या संपूर्ण आपले संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सरांनी सांगितलं की आपल्या ज्या ठिकाणी पण आपली संघटना आहे, आपले सगळे टीम आहे, तर त्या सगळ्यांना आपण सांगायचं की सगळ्यांनी हा उपक्रम राबवायचा. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आपण 6000 असे पूर्ण
देशभरामध्ये 6000 प्रोग्राम अशा प्रकारचे घेतले की आपण पत्रकारांचे जे पाहिले त्यांचा सत्कार केला. म्हणजे अशा प्रकारचं काम जे की व्हॉइस ऑफ मीडिया करतोय. त्यासोबतच आपण पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेतोय, पत्रकारांना आरोग्य विमा देतोय. म्हणजे पत्रकाराला जे काही लागेल त्यानंतर कार्यशाळा आहे, प्रशिक्षण आहे, त्याचं आपण व्हॉइस ऑफ मीडिया आयोजन करतोय. आयुष्यमान भारत कार्ड आपण त्या ठिकाणी पत्रकारांसाठी दिलं होतं. त्यासोबतच पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड हा अत्यंत महत्वाचा अवॉर्ड पण व्हॉइस ऑफ मीडिया देतोय. म्हणजे आपला पत्रकार हा एकमेव असा आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या परिवाराच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आहे. आणि ह्याच संघटनेची जी डिजिटल मीडिया विंग आहे, तर त्या डिजिटल मीडिया विंगचा जो पत्रकार सोहळा आहे तो आज या ठिकाणी बार्शीमध्ये संपन्न होत आहे. आता बार्शीमध्ये का, तर आपल्या बार्शीमधीलच नवयुवक हर्षद लोहार अत्यंत कमी वयामध्ये अत्यंत धाडसी युवक, अत्यंत तडफदार आणि कोणत्याही कार्यामध्ये कधी मागच नसते. तर असा युवक या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी आज तो या ठिकाणी आदरणीय सामान्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारतोय. म्हणजे ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी बार्शीमधून मिळते, तर ही बार्शीकरांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण सगळे डिजिटल मीडियामध्ये काम करणारे सगळे पत्रकार आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे, म्हणजे आता इलेक्शन मध्ये सुद्धा आज ऑफिसमध्ये विषय निघाला होता आणि अनेकांना त्याचा अनुभव आला की कालची मतमोजणी होती तर त्या ठिकाणी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना सांगितलं की अजिबात एंट्री नाही. आणि फक्त हा एका कुठल्या ठिकाणचा नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय होता. डिजिटल मीडियावाल्यांना म्हणजे एंट्री देऊ नका. म्हणजे प्रत्येक न्यूज कव्हर करण्यासाठी डिजिटल मीडियाचा पत्रकार लागतो. तुमची प्रत्येक कॉन्फरन्स डिजिटल मीडियाच्या पत्रकाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुमची जाहिरात डिजिटल मीडियाच्या पत्रकाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि जिथं त्याला न्याय द्यायचा आहे तिथं मात्र डिजिटल मीडियाचा पत्रकार नको. म्हणजे अशी भूमिका आज आपल्याला बघायला मिळते. व्हॉइस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला त्या सगळ्या पत्रकारांना संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे आदरणीय दादा असतील, संदीप सर असतील, आपले प्रदेशाध्यक्ष असतील, या प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याला ज्या त्या लेवलला बोलत होता आणि सांगत होता की त्यांना तुम्हाला एंट्री द्यावी लागेल आणि द्यावी लागली. म्हणजे हे व्हॉइस ऑफ मीडियाचं यश आहे की आपली जर एकता असेल, युनिटी असेल तर असे जे काम अशक्य काम आहेत ते काम या ठिकाणी त्या माध्यमातून पूर्ण होत असतात. त्यामुळं व्हॉइस ऑफ मीडियामध्ये जे डिजिटल मीडियामध्ये काम करणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपले पत्रकार बांधव आहेत तर त्या सर्वांना आज ह्या व्यासपीठावरून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही व्हॉइस ऑफ मीडियामध्ये सहभाग घ्या. तुम्ही व्हॉइस ऑफ मीडियाचे मेंबर बना. आपल्याला व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून खूप मोठं काम करायचंय. व्हॉइस ऑफ मीडिया ही अत्यंत मोठं विजन घेऊन काम करणारी संघटना आहे. फक्त एखादा कार्यक्रम घेतला आणि आपलं काम संपलं असं अजिबात नाही. तुम्ही जर व्हॉइस ऑफ मीडियाचे आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत ते जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की रोज व्हॉइस ऑफ मीडियामध्ये काही ना काही घडतंय, रोज काही ना काही कार्यक्रम आहे, रोज कुठल्या तरी पत्रकाराला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे. आजच्या घडीला आपलं जे आरोग्य विभाग आहे तर मुंबईमध्ये आपले 25 पत्रकार त्या ठिकाणी ऍडमिट आहेत की जे व्हॉइस ऑफ मीडियाने त्या सगळ्यांची त्या ठिकाणी ऍडमिशन होण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतची जी सोय आहे ती व्हॉइस ऑफ मीडियाने केली. म्हणजे पत्रकारासाठी पत्रकाराचे तळमळीनं काम करणारी संघटना आपली व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आहे. आज या ठिकाणी ह्या डिजिटल मीडिया विंगचा जो प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीसाठी जो आपण पदग्रहण सोहळा ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आपले आभारही व्यक्त करतो की आपण आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी माझं मनोगत संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय गणेशजी शिंदे सर. यानंतर आपण या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. आदरणीय सुरेश शेळके सर व्हॉइस ऑफ मीडियाचे संचालक आणि कर सल्लागार आहेत. त्यांचा एक पुस्तक आहे त्याचा प्रकाशन सोहळा उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. सरांच्या पुस्तकाचं नाव आहे ऍग्रीकल्चर लॉ अँड पॉलिसी. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आदरणीय संदीप काळे सर, आदरणीय अजितदादा कुंकुरर, आदरणीय रामचंद्र इकारे सर, आदरणीय अनिलजी बनसोडे साहेब, आदरणीय जयकुमार कपूर शीतल, आदरणीय उमेशजी काळे, आदरणीय
ओंकार बनसोडे सर या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते ऍग्रीकल्चर लॉ अँड पॉलिसी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय सुरेश शेळके सर लिखित हे पुस्तक आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संचालक आणि कर सल्लागार आहेत आदरणीय सुरेश शेळके सर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना या पुस्तकाबद्दल शुभेच्छा देऊया. आदरणीय सुरेश शेळके सर लिखित ऍग्रीकल्चर लॉ अँड पॉलिसीज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर स्वागत व सत्कार करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सर यांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते. आदरणीय हर्षदजी लोहार, आदरणीय विजयजी शिंगाडे, आदरणीय श्याम थोरात या तिन्ही पत्रकार बांधवांना विनंती करते की आपण आदरणीय संदीप काळे सर यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करावा. खरं तर आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. असेच आदरणीय शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व लेखक, संपादक, पत्रकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडियाचे आदरणीय संदीप काळे सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भगवंत नगरीमध्ये आलेले आदरणीय संदीप काळे सरांचं आपण स्वागत करूया. व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका आणि कर्मवीर ढोल पथक आयोजित अशा या कार्यक्रमामध्ये धन्यवाद. यानंतर आदरणीय अनिलजी बनसोडे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती करते. आदरणीय प्रदीप माळी सर यांना विनंती करते प्रशासन अधिकारी आदरणीय अनिल बनसोडे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. पत्रकार प्रदीप माळी सर यांना विनंती करते की प्रशासन अधिकारी आदरणीय अनिलजी बनसोडे साहेब यांचा सन्मान आपण व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका व कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीनं या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत व सन्मान करूया. यानंतर आदरणीय सुरेश शेळके सरांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते. प्रवीण पावले, पत्रकार प्रवीण पावले यांना विनंती करते की आपण आदरणीय सुरेश शेळके व्हॉइस ऑफ मीडिया संचालक व कर सल्लागार यांचा स्वागत व सन्मान आपण या ठिकाणी करूया. ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील आताच पार पडलेले आहे असे आदरणीय सुरेश शेळके सर यांचं स्वागत व सत्कार व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीनं आदरणीय प्रवीण पावले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सरांचा सन्मान होतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भगवंत नगरीमध्ये आदरणीय सुरेश शेळके सरांचं स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर आदरणीय जयकुमार शिडोळे बापू यांचं देखील आपण सन्मान स्वागत करणार आहोत. आदरणीय समाधान चव्हाण यांना मी विनंती करते की आपण आदरणीय जयकुमार बापू शितोळे खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय जयकुमार बापू शितोळे सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदरणीय समाधान चव्हाण यांना विनंती करते व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीने आदरणीय जयकुमार बापू शितोळे यांचं स्वागत व सत्कार आपण करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बापूंचा सन्मान आपण या ठिकाणी करूया.
की प्रख्यात साहित्यिक, लेखक, कवी असणारे आपल्या सर्वांचे आदर्श, ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना नेहमीच असतं, असे आदरणीय रामचंद्र इकारे सर यांचा सन्मान करण्याची विनंती करते पत्रकार विक्रांत पवार सरांना. व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीनं आदरणीय रामचंद्र इकारे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत या ठिकाणी करूया. धन्यवाद. यानंतर आदरणीय उमेशजी काळे यांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते. आदरणीय भूषण देवकर, पत्रकार भूषण देवकर यांना विनंती करते की आपण आदरणीय उमेशजी काळे, अध्यक्ष वृक्ष संवर्धन समिती बार्शी. खरं तर आपल्या बार्शीमध्ये जे वृक्ष संवर्धन समितीचं भलं मोठं काम गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी पार पडते, त्याचा एकमेव करता मला वाटतं की आदरणीय उमेश काळे सर आहे. त्यांच्या संकल्पनेतून आज आपली बार्शी हरित होताना पाहायला मिळते आणि असे पाहुणे आज आपल्याला इथे उपस्थित लाभलेले आहे. त्यांचे देखील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय उमेश काळे सरांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. यानंतर आदरणीय ओंकार बनसोडे हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. पत्रकार मल्लिकार्जुन धारुरकर सरांना विनंती करते, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ओंकार बनसोडे सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करूया. व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीनं ओंकार बनसोडे सरांचा सन्मान आदरणीय मल्लिकार्जुन धारुरकर सर करत आहेत. इकडे खरं तर आज आपण एक 2 विशेष सन्मान करूया. खरं तर एक मित्रावरती आपलं किती प्रेम असावं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, कारण हर्षद लोहार सरांचा आजचा हा पदग्रहण सोहळा आणि त्यांच्या 2 मित्रांनी कार्यक्रमाचा हा जो आयोजित केलेला आहे भव्य दिव्य असे आदरणीय प्रवीण परदेशी आणि अविनाश बोकेहोळे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. आदरणीय संदीप काळे सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण हर्षद लोहार सरांचे जिवलग मित्र आदरणीय प्रवीण परदेशी आणि अविनाश बोकेहोळे या दोघांनाही विनंती करते की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पथकाची संपूर्ण टीम आहे, त्यांच्या देखील या ठिकाणी आपण देखील आपला सन्मान स्वीकारावा विनंती करते की आपल्या मित्राच्या प्रेमापोटी हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीनं प्रवीण आणि अविनेश दादांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण टीम कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाची आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकासाठी. धन्यवाद. सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. खरं तर आजचा कार्यक्रम आपण ज्यासाठी आयोजित केलेला आहे, व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंगच्या प्रदेश कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा, आपण त्याच्याकडे वळतोय. सर्वप्रथम या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यासाठी नियुक्ती पत्र आपण वाटप करतोय आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते. त्या ठिकाणी मी हर्षजी लोहार यांना विनंती करते की आपण आपली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी व्हॉइस ऑफ मीडियाच्या निवड झालेली आहे, तर आपण आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीपजी काळे सर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय हर्षजी लोहार यांना विनंती करते की आपण आदरणीय संदीप काळे सरांना देखील विनंती करते आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते. त्याचसोबत त्यांचा मुलगा आणि त्यांची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षद लोहार यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र एवढी सन्मान या ठिकाणी आदरणीय संदीप काळे सरांच्या वतीनं या ठिकाणी हर्षद सरांचा सन्मान करण्यात येतोय. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सरांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय हर्षद लोहार सर यांची
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण राज्य कार्यकारिणीची नियुक्ती पत्र या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय अशोक घावटे यांना विनंती करते की आपण पुढे यायचंय. कार्याध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष पुणे अशोक घावटे यासाठी आपली निवड झालेली आहे. आपलं नियुक्ती पत्र आपण आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घ्यावं अशी मी विनंती करते. आदरणीय अशोक घावटे सर प्रदेश कार्याध्यक्ष पुणे आदरणीय संदीप काळे सरांच्या आधी शुभ हस्ते आपण या ठिकाणी सरांना नियुक्ती पत्र देतो. यांची देखील या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांना देखील विनंती करते आदरणीय मनोज भायार उपाध्यक्ष धाराशिव यांना देखील विनंती करते की आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपण आपलं नियुक्ती पत्र स्वीकारावं अशी विनंती आदरणीय मनोज भायार उपाध्यक्ष धाराशिव. जोरदार या सर्व नवीन सदस्यांसाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत. यानंतर प्रवीण पावले कोषाध्यक्ष सोलापूर तटीदारांची नियुक्ती झालेली आहे. आदरणीय प्रवीण पावले यांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते घ्यावं. कोषाध्यक्षपदी त्यांची सोलापूरसाठी नियुक्ती झाली असे प्रवीण पावले यांचा सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर इर्शाद बागवान सचिव इर्शाद शेख सर यांना विनंती करते की सचिव पुणे यासाठी आपली नियुक्ती झालेली आहे. आपण आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपलं नियुक्ती पत्र घ्यावं. आदरणीय इर्शाद शेख यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर आदरणीय दीपक ढवळे राज्य संघटक सांगली यांना विनंती करते की आपलं देखील नियुक्ती पत्र आपण आदरणीय संदीपजी काळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय दीपक ढवळे राज्य संघटक पदी निवड झाल्याबद्दल आपण देखील आपलं नियुक्ती पत्र या ठिकाणी स्वीकारावं. यानंतर आपण जिल्हा कार्यकारिणी यांची नियुक्ती पत्र देतो. आदरणीय दिलीप घोरमारे सर हे देखील उपस्थित आहेत ना. आदरणीय दिलीप घोरमारे नागपूर यांना देखील आपण नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते देतो. आदरणीय दिलीप घोरमारे सरांना विनंती करते की आपण या नियुक्ती पत्राचा स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर अमित गोरे पुणे जिल्ह्यासाठी यांची नियुक्ती झालेली आहे. आदरणीय अमित गोरे मी यांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावं. अमित गोरे सरांना विनंती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्वांसाठी. आदरणीय अमित गोरे सर हे देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारते. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. धन्यवाद. यानंतर व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा साठी आपण जिल्ह्याची कार्यकारिणी आहे आणि आदरणीय धनराज बगले सोलापूर यांना देखील विनंती
काळे सर, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपण देखील आपल्या नियुक्तीचं पत्र या ठिकाणी स्वीकारावं. धनराज बगले, सोलापूर. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. यानंतर आदरणीय नित्यानंद कुंभार, सांगली सरांना विनंती करते मी की आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते स्वीकारावं. आदरणीय नित्यानंद कुंभार. जुबेर शबीर शेख, धाराशिव. आदरणीय जुबेर शेख मी यांना विनंती करते आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घ्यावं अशी विनंती करते. महाराष्ट्र राज्य कार्यवाह मी यांना यामध्ये त्यांची निवड झाल्याबद्दल आदरणीय संतोष शेलार सरांना नियुक्ती पत्र देतोय आपण. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपली झालेली निवड आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. आदरणीय संतोष शेलार सरांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावं. आता आपण राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी यांची नियुक्ती पत्र दिलेली आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. नवनियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचे कार्यकारिणीचे नियुक्ती पत्र देणार आहोत. आताच ज्यांची नियुक्ती आपण केलेली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी असे हर्षद लोहार सरांना मी विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर उपस्थित बंधू भगिनी, व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माझी निवड करून संदीप काळे सरांनी जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार आहे. बार्शी शहरामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सलग 2 वर्ष झालं कार्यक्रम राबवतोय. त्याची पावती म्हणून संदीप सरांनी माझी निवड केलेली मला दिसून येते. तरी भविष्यात पत्रकारांच्या लागणाऱ्या गोष्टी, पत्रकारांसाठी ज्या उपक्रम, योजना, नवनवीन योजना या सगळ्या राबवण्याचा मानस महाराष्ट्रभर आम्ही राबवणार आहे. सगळे जिल्हाध्यक्ष, सदस्य, माझी पूर्ण राज्य टीम व सगळे जिल्हाध्यक्ष यांच्या विचाराने आम्ही नवीन टीम पॉवरने काम करू असं मी करतो. तरी आणि लवकरच आपण डिजिटल विंगच्या वतीनं राज्य अधिवेशन पंढरपूर येथे घेऊन नवनवीन योजना आणि कार्य करण्याचा काम सुरुवात करू. धन्यवाद. धन्यवाद सर.
संदीप सरांना सांगावंसं वाटेल की 2 मिनिटं का होईना पण हर्षद सर आज बोललेले आहेत याही पुढे शिकतील. धन्यवाद. यानंतर आदरणीय इर्शाद शेख यांना देखील मी विनंती करते की आपण देखील या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदन माझे व्यासपीठाला, वंदन माझे व्यासपीठाला, त्याचबरोबर जन्मदात्या आईला, त्याचबरोबर जन्मदात्या आईला, जन्मदेवनी केले त्याने समृद्ध, जन्मदेवनी केले त्याने समृद्ध, 2 शब्दांची फुले वाहतो या शुभदिनी त्या मातृत्वाला, या शुभदिनी त्या मातृत्वाला. खरं आज आमच्या बार्शी सारख्या ठिकाणी आदरणीय संदीप सरांनी प्रदेशाध्यक्ष पद दिलं, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. खरं तर आजपर्यंत बार्शीची पत्रकारिता खूप मोठी आहे, आपण सर्वजण अनुभवत आहे, खूप अनुभवी लोक आहे, पण हा नवा चेहरा आज आपण पहिल्यांदाच पाहतो. आजपर्यंत अनेक संघटनेमध्ये काम करत असताना अनेक संघटनेचा इतिहास जुना आहे, 30-30 वर्षापूर्वीचा आहे, पण त्याच्यामध्ये बरेचसे संघटनेमध्ये जे काम ह्या संघटनेचं वेगळं कसं आहे, त्याचे एक छोटं उदाहरण मी देतोय. गेल्या 3 वर्षापासून या संघटनेचं मी काम पाहतोय आणि या संघटनेमध्ये कोणताच दुरावा निर्माण झालेला नाही, कोणताच मतभेद निर्माण झालेला नाही. संघटन कोणतंच वाईट नसतं, कारण आपण सर्व माणसं आहे, पण ते संघटन पुढे न्यायचं असतं, एका विचाराला जायचं असतं. ते विचार आज आपल्या बार्शीतून आणि बार्शी तालुक्यातून किंबहुना पूर्ण देशातून ही संघटना आज पुढे येत आहे. जसं की सरांचे भाषण होतं आणि त्याच्यामध्ये सरांनी मत व्यक्त केलं होतं की पत्रकारांना जीएसटीला काहीतरी सुविधा आहे. त्याच्यामध्ये रेल्वेचा एक विषय आहे, रेल्वेमध्ये 50% सवलती आपल्याला मिळायच्या, म्हणजे आम्ही जे पत्रकार लोक आहेत ते त्याच्यामध्ये पण डिजिटलला काय मिळत नाही, जे प्रिंट आहे साप्ताहिक आहे आणि त्यांना मिळत होतं. तर ते पण मला वाटतं बंद केली योजना, आणि बंद केल्यानंतर सरांनी बऱ्याचशा लोकांनी होतं त्याच्या जे मंत्री असतील संबंधित मंत्र्यांची कॉन्टॅक्ट केला, त्यानंतर सचिवांशी कॉन्टॅक्ट केला, पण त्याचा काही पॉझिटिव्ह असा फीडबॅक आला नाही. तर सरांनी त्याच्या विरोधात कोर्टात त्यांना केस दिला आहे. तर सर तुम्हाला यावेळेस एवढं सांगणं आहे आमचं की जे तुम्ही म्हणाल आणि जे पत्रकारांसाठी चांगल्या भूमिका असतील त्या भूमीवर आम्ही नेहमी ठाम राहू, एवढंच मी इथं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय इर्शाद सर. यानंतर या ठिकाणी आवर्जून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत राहुल धोका, विनायक पाटील कुर्डवाडी, दोघांचंही आम्ही शब्दसुमराने या ठिकाणी स्वागत करतो. आणि पत्रकार संतोष सूर्यवंशी सर, पत्रकार शहाजी खुर्डे, पत्रकार गणेश गोडसे, पत्रकार नंदकुमार माढेकर, पत्रकार कुलकर्णी आणि धैर्यशील पाटील सरांचं देखील आम्ही संयोजन समितीच्या वतीने शब्दसुमराने हार्दिक स्वागत करते. आणि यानंतर आदरणीय आबा बारगोले पत्रकार हे देखील आवर्जून अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वच पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत. आणि यानंतर आपण पुढील कार्यकारिणीची नियुक्ती पत्र देतोय. बार्शी शहर कार्यकारिणी नियुक्ती पत्र वाटप या ठिकाणी होणार आहे. आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपण ती पत्र देतोय. बार्शी शहर कार्यकारिणीची नियुक्ती आदरणीय अध्यक्षपदी ज्यांची निवड झालेली आहे असे श्याम थोरात सरांना विनंती करते की आपली अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. आपण आदरणीय संदीपजी काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपलं नियुक्ती पत्र स्वीकारावं. व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर अध्यक्षपदी आदरणीय श्याम थोरात यांची निवड झालेली आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कार्याध्यक्षपदी आदरणीय समाधान चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे. मी त्यांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्ती पत्र आदरणीय संदीपजी काळे सरांच्या हस्ते घ्यावं. त्यासोबत सचिवपदी निलेश शिंगाडे यांची देखील नियुक्ती झालेली आहे. त्यांना देखील मी विनंती करते की आपण देखील आपले नियुक्ती पत्र या ठिकाणी स्वीकारावं. उपाध्यक्ष आदरणीय विजय शिंगाडे सरांना देखील विनंती करते की आपण देखील नियुक्ती पत्र या ठिकाणी घ्यावं. खजिनदारपदी आदरणीय मुख्यवीर कोठाळकर सरांची नियुक्ती झालेली आहे. त्यांना देखील मी विनंती करते की आपण देखील आदरणीय संदीप काळे सरांच्या हस्ते आपलं नियुक्ती पत्र घ्यावं.
शिंगाडे सर, आदरणीय विजय शिंगाडे सरांना विनंती करते की आपण उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. विजय शिंगाडे सर यांचं देखील नियुक्तीपत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देत आहेत. खजिनदारपदी आदरणीय मयूर थोरात सरांना विनंती करते की खजिनदारपदी आपली नियुक्ती झालेली आहे, आपण देखील आपल्या स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर बार्शी तालुका कार्यकारिणी नियुक्ती पत्र आपण वाटप करतोय. असलम काझी अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. असलम काझी यांना विनंती करते की आपण आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपलं नियुक्तीपत्र घ्यावं. मयूर थोरात खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल आपलं नियुक्तीपत्र स्वीकारत आहेत. यानंतर बार्शी तालुका कार्यकारिणी आदरणीय असलम काझी यांना विनंती करते की अध्यक्षपदी यांची निवड झाली. जोरदार टाळ्या आपण एकदा वाजवूया. यानंतर कार्याध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली असेल राहुल भालेशंकर यांना देखील विनंती करते की आपण देखील आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपलं नियुक्तीपत्र स्वीकारावं. कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल भालेशंकर यांना नियुक्तीपत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येईल. सचिवपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय सुशेन डबरे यांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्तीपत्र या ठिकाणी स्वीकारावं. सचिवपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय सुशेन डबरे यांना विनंती करते की आपण देखील आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपलं नियुक्तीपत्र या ठिकाणी स्वीकारावं. बार्शी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल गुरव यांना देखील विनंती करते की आपली देखील उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. आपण देखील आदरणीय संदीप काळे सरांच्या शुभ हस्ते आपण आपलं नियुक्तीपत्र स्वीकारावं. राहुल गुरव यांना विनंती करते. माफ करा, मगाशी चुकून आपण बार्शी शहरामध्ये कौठाळकर सरांचा खजिनदारपदी मी उल्लेख केला. सरांचा बार्शी तालुका खजिनदारपदी त्या सरांची निवड झालेली आहे. त्यांनी ते पत्र स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. आपण कार्यक्रमाचा थोडासा प्रोटोकॉल धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील जे मान्यवर आपले उपस्थित आहेत त्यांचं मनोगत होईल. या ठिकाणी मी आदरणीय प्रशासन अधिकारी आदरणीय अनिलजी बनसोडे साहेबांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अनिलजी बनसोडे साहेब. व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षद लोहार सर यांचा पदग्रहण सोहळा त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संदीप काळे सर, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असे सन्माननीय सुरेशजी सर, शितोळे बापू, हर्षद लोहार सर, महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय अजितदादा कुंकुलोळ, आमचे मित्र सन्माननीय रामचंद्र इकारे सर, ज्यांनी वृक्ष क्रांती घडवून आणली असे उमेश काळे सर, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे ओंकार बनसोडे सर, सर्व समोर बसलेले पत्रकार बंधू भगिनी, त्यांचे कुटुंबीय व पत्रकार मंडळीवरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट, या ठिकाणी आजच्या एका चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले याचा मला मनस्वी आनंद झाला. मगाशी या ठिकाणी गणेश शिंदे सरांनी पत्रकारांसाठी पंचसूत्री सांगितली. पंचसूत्री सांगताना त्यांनी सांगितले की बऱ्याच वेळा पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान होत नाही, पत्रकारांची म्हणजे घराकडे लक्ष दिलं जात नाही. ही वास्तव आहे. हे वास्तव असताना
बऱ्याच वेळा आम्ही पाहतो एखादा जर शिंपी असेल तो दुसऱ्याची कपडे चांगली शिवून देतो, परंतु स्वतःची कपडे शिवायचे राहून जातात. एखादा गवंडी असेल तर दुसऱ्याचं घर चांगलं बांधतो, परंतु स्वतःचं घर बांधायचं राहून जातं. पत्रकार बांधव समाजाच्या कल्याणासाठी, दबलेल्या पिचलेल्यांच्या कल्याणासाठी स्वतः आवाज उठवतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात, परंतु स्वतःला न्याय मिळवायचं बऱ्याच वेळा राहून जातं. आणि ते काम हेरलं नेमकं आपले संदीप काळे सरांनी आणि राष्ट्रीय पातळीवरती ही संघटना उभी केली. मला सुरुवातीला वाटलं होतं ही डिजिटल मीडियाची संघटना आहे का काय. मी अजित दादांना विचारलं, दादा ही डिजिटल मीडिया पुरती संघटना मर्यादित आहे का, तर दादांनी सांगितलं तसं नाही, याच्यामध्ये सगळ्याच मीडिया आल्या, टीव्ही चॅनल आले, प्रिंट मीडिया आल्या, डिजिटल मीडिया आल्या किंवा बाकीचे जे पत्रकार आहेत सर्वच आले. म्हणजे सगळ्या पत्रकारांसाठी एक संघटना रूपाने घेऊन येऊन पुढं स्वतःसाठी सुद्धा आपण आवाज उठवला पाहिजे. दबलेल्या पिचलेल्या लोकांसाठी समाजामध्ये आवाज उठवून न्याय त्यांना मिळवून द्यायचं आपण काम करतो, परंतु कधी कधी स्वतःच्या कुटुंबाकडं, स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देण्यासाठी हे जे उचललेलं पाऊल आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते खूप मनाला भावलं. आणि वास्तवामध्ये आपण ज्या ज्या वेळेला पाहतो संघटना पातळीवरून ज्या ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो त्या त्या वेळेला नक्कीच यश मिळतं. मग त्या आमच्या शिक्षकांच्या संघटना असतील किंवा बाकीच्या इतर शेतकऱ्यांच्या संघटना असतील, एक होऊन जर आपण संघटनेच्या माध्यमातून कुठलाही आवाज उठवला तर शासन असेल, शासनाचे प्रतिनिधी असेल, त्यांना त्याची दखल घ्यावी लागते. आणि आता काही लोकांनी म्हणणं मांडलं की आम्हाला ह्या सुविधा पाहिजेत. आपल्या सुविधा जर आपण मागत असू आणि शासनाला त्या रास्त पडल्या तर शासन सुद्धा ते देण्यासाठी प्रयत्न करतं. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचलल्याबद्दल मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि एक विशेष मला या ठिकाणी जाणवलं, कुठलाही मोठा महाराष्ट्रातला कार्यक्रम असेल किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात व्हायची असेल तर ती बार्शीतून होते आणि बार्शीतच सरसे अशी ही गोष्ट मला जाणवली. मग त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला अजितदादा असायचे, बाकीचे पत्रकार असायचे. आता तरुण मित्रातून हर्षद लोहार पुढे आलाय. हर्षदचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि संदीप काळे सरांनी आवर्जून हर्षदची निवड केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं जिथं जिथं काही आमचं सहकार्य लागेल, जिथं जिथं आमच्याकडून काही अपेक्षा असतील आपण त्या अपेक्षा व्यक्त कराव्या. आम्ही मदतीसाठी नेहमी आपल्याला तयार असू एवढं अभिवचन देतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय आयुषी बनसोडे साहेब, मनापासून धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाचा थोडासा प्रोटोकॉल चेंज करतोय. मी अध्यक्ष स्थान जे भूषवत आहेत आदरणीय संदीप काळे सरांना मी आधी विनंती करते की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संस्थापक अध्यक्ष आदरणीय व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सर यांना विनंती करते की आपण देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खालून दोघं संबोधनाचे मॅसेज आले की आम्हाला गाडी आम्हाला जायचं, तुम्ही 5 मिनिटात बरं होईल. आणि गाडी त्यांची अगदी 10-15 मिनिटावर यायचं असं मूळ पडला. सगळीकडे चौकसपणे लक्ष ठेवावं लागतं, प्रोटोकॉल चालत राहते. आज असणारा आमदार उद्या कोणीच नसते, आपण काय लोकशाहीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे ही सगळी माणसं आपली आहेत आणि त्या माणसांचं मन राखणं, त्या माणसांना सोबत घेऊन जाणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. या विचारपीठावर असलेले सगळे मान्यवर, हर्षदच्या आई सन्माननीय काकू, आपण सगळेजण, हर्षदवर प्रेम करणारी सगळी मंडळी, हर्षदचे सगळे शिक्षक वर्ग, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खास भेटायला आलेले काही शिक्षक मंडळी, या ढोल पथकाच्या माध्यमातून हा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे असे त्या ढोल पथकाचे सगळे मान्यवर मंडळी, माझे मित्र, प्रवीण सर, सगळेजण आज एका वेगळ्या पर्वाला या बार्शी नगरीमधनं सुरुवात होते. म्हणजे बार्शीच्या पाण्यामध्ये काय जादू आहे माहित नाही. मी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहे, वेगवेगळ्या देशात जातो, वेळच मिळत नाही अशी परिस्थिती आहे फिरण्याच्या या सगळ्या पळापळीमध्ये. पण बार्शीच्या लोकांनी चला म्हणलं की निघण्याची मोह आवडत नाही, इतकं प्रेम या बार्शीच्या सगळ्या लोकांचं आहे. विशेषतः
दादा आहेत जे सगळ्या राज्याचा कारभार इथे बसून असतात आणि एक वेगळं प्रेम आमच्या सगळ्यांवर दादांचं आहे. एक वेगळा जीव सगळ्यांना दादा लावतात आणि बायकोही म्हणते की तुम्ही बार्शीला चालला तर 2 किलो डाळ घेऊन या. बायकोचा आग्रहही या निमित्ताने पूर्ण होतो. मी खरं तर मला हर्षलच्या वहिनीला भेटायचं होतं पण वहिनी आले उशिरा आला दिसतंय. मी हर्षलच्या शिक्षकांना विनंती करतो की आपण आईचा जसं सत्कार केला तसा वहिनीचाही सत्कार करा. कारण उद्या त्या म्हणल्या नाही पाहिजे की माझा तर सत्कार केला नाही तुम्हाला कार्यक्रमाला यायची काय गरज नाही. हर्षलला ठेवावं लागेल. मी विनंती करतो की आपण वहिनीचा आपण या निमित्ताने सत्कार करायचा आहे आणि हा कार्यक्रम मुद्दाम घडवून लागतो. कारण मला उद्या माहित आहे की हर्षल विशेष जेव्हा ते दौऱ्यात जातील कार्यक्रमात जातील तेव्हा त्यांना घर सांभाळावं लागतं आणि पत्रकारांच्या बायकोचं फार अवघड असते. तेवढाच त्या व्यासपीठावर कोरडा असा मान मिळतो त्याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यामध्ये काही नसते अशी परिस्थिती आहे. हर्षलच्या घरी आम्ही आज गेलो होतो. त्यांच्या स्वागतासाठी आपण सगळेजण जमलेला आहात. त्यांची पार्श्वभूमी सगळी मी समजून घेतली आणि गेल्या 2-3 वर्षापासून एक धडाडीनं काम करणारा युवक त्याला मोठ्या पातळीवर संधी दिली पाहिजे या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. हर्षलचे वडील कलाकार होते आणि एका कलाकाराचा मुलगा त्याची कला केवळ बार्शीपुरती मर्यादित न राहता राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा हेतू होता आणि तो हेतू आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे साध्य होतो. खरं तर 2-3 विषय मला आपल्या या निमित्ताने मांडायचे. गणेशनी व्हॉइस ऑफ मीडिया काय आहे, गणेश बार्शीमधलं हे सगळं गोंधळ आहे. गणेशचा पण विषय आहे की पूर्ण वेळ काम करणारा एका चळवळीमध्ये जसं पूर्ण वेळ आपण काम करून सगळं वेगळे पण जोपासतो तसं काम गणेशनी बार्शीमध्ये सुरू केले आणि त्या कामामध्ये प्रचंड सातत्य आहे. दादांसोबत दिवसभर ही 2 मंडळी राज्यातल्या सगळ्या कारभाराची धुरा इथून हाकतात याचा मला आनंद वाटतो. या संघटनेची गरज का भासली, ही संघटना का निर्माण झाली, म्हणजे अनेक महाराष्ट्रामध्ये 123 संघटना आहेत तर ही संघटना का काढावीशी वाटली आणि ही संघटना एवढ्या मोठ्या प्रमाणावर 4 वर्षामध्ये का गेली. म्हणजे आज विशेषतः पुण्याची मंडळी आलेली आहे, नागपूरहून काही नवीन मंडळी आलेली आहे, राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यामधनं हर्षलच्या टीमच्या अनुषंगाने जॉईन झालेली नवीन मंडळी आहे. आमच्याकडे सर वेगवेगळ्या तेलाबी काम करतात म्हणजे डिजिटल टीव्ही प्रिंट म्हणजे पादरबोडी आहेच. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता महाराष्ट्रातला आकडा आमच्याकडे 7,500चा आहे की पूर्ण वेळ 7,500 पत्रकार या संघटनेशी जोडलेले आहेत. तुम्हाला टाळ्या वाजवायचा असेल तर आंतरराष्ट्रीय आकडा ऐका तो आहे 3,90,000 आणि 47 देशामध्ये आज व्हॉइस ऑफ मीडियाचं जाळं विणलं गेलेलं आहे आणि फार कौतुकाची गोष्ट आहे अशातली बाब अजिबात नाही.
म्हणजे त्या ठिकाणी माणसं का जमतात, किंवा आज मला काही शिक्षक मंडळी भेटायला आलेली आहेत, त्यांना काय वाटतं की आपण भेटायला जायला पाहिजे. अनेकांना काय वाटतं की आपण या सगळ्या माणसाशी जोडलं गेलं पाहिजे. त्या मुलाला थोडंसं शांत करा. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला वाटतं की ही माणसं चांगली आहेत. म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया आज का वाढली, का मोठी झाली, तर इथं मानपान, सन्मान, फोटो स्टेजवर बसलेले आहेत, बातमी उन्ह पैसे कोणाची मदतीच्या अनुषंगाने घ्यायचे का, असं अजिबात नाही. म्हणजे आम्ही 20 पत्रकार जेव्हा एकत्रित आलो आणि ठरवलं की आपल्याला कोणाला पैसे मागून काम करायचं नाही, पत्रकारांसाठी काम करायचंय, पत्रकारितेसाठी काम करायचंय, तर पदरमोडचं करून करायचं. आणि जोपर्यंत आपण पदरमोडचं काम करून पैसे खर्च करून काम करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आनंदही मिळणार नाही. आणि त्यातून हा विषय इतका मोठा होत गेला की प्रत्येकाला विश्वास वाटायला लागला की व्हॉइस ऑफ मीडिया माझी आहे. मला ते गुरव जे आले होते त्यांना मी मुद्दा म्हणतो ते मला ऑफिसमध्ये भांडत होते, सर म्हणे तुम्ही काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही, एकदा नियुक्ती केली लोकांची आणि हे नाही. मग माझ्यासोबत असणाऱ्या माणसांनी त्यांना उत्तर दिली की काय आहे काय नाही, आणि त्यांनाही ते पटलं की हे सगळं तंत्र कसं आहे, कसं उभं करायचं आहे आणि यातून मार्ग कसे काढायचे. तर जेव्हा संदीप काळेला असं वाटतं की ही संघटना माझी आहे, तेवढंच खालच्या तालुका अध्यक्षाला वाटलं पाहिजे की ही संघटना माझी आहे, सदस्याला वाटलं पाहिजे ही संघटना माझी आहे. ही संघटना काय करते, कशासाठी करते, वन लाईन स्टोरी आहे पत्रकारितेच्या भाषेमध्ये. आम्ही पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद देण्यासाठी काम करतो आणि ते भरभरून आशीर्वाद लागतात, म्हणजे कशाचीही कमी नाही. म्हणजे तुम्ही एका दैनिकाचे संपादक व्हाल, मालक व्हाल, रोज 5 कोटी रुपये कमवाल, त्याचा आनंद वेगळा आहे, असेल वेगळा आनंद. पण आम्हाला एक वेगळा आनंद, त्यापेक्षाही वेगळा आनंद असा आहे की आम्ही काहीतरी चांगलं काम करून जाणार आहोत आणि त्या कामाचा इतिहास होणार आहे. आणि इतिहास लिहिणारी ही सगळी माणसं आहेत. म्हणजे माझ्यासारखा माणूस हा अत्यंत एक पोस्ट मास्टरची माझी भूमिका आहे की बाबा हा हर्षदला द्यायचं हे पत्र, थँक्यू म्हणायचं, पत्र द्यायचं, पुढे द्यायचं, अशी एवढी छोटी साधी भूमिका माझी आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटलं की संघटना निघेल, आपण पैसा कमवायचा किंवा त्यातून काहीतरी वेगळं होईल, असं आमच्या सगळ्या सोबत असणाऱ्या अनेकांना वाटत होतं की काहीतरी यांचे वेगळे स्वप्न असतील म्हणून हे संघटना करत असेल. पूर्ण वेळ माणूस का काम करतोय. मी चळवळीमधून आलेला माणूस आहे, मी वेगवेगळ्या संघटनात काम केलेलं आहे. माझा समाजवादी विचारसरणीशी, कम्युनिस्टांशी, त्या विचारसरणीशी माझा खूप चांगला, म्हणजे मी त्या चळवळीमधून आलेला आहे. त्याच्यामुळे मला माहित आहे की एखाद्या विषयात काम करत असेल तर झोकून देऊन आपल्याला काम करावं लागेल. पण आम्ही 1 वर्ष झाले की मी माझी सगळी जी काही प्रॉपर्टी होती, माझ्याकडे जे काही होतं ते सगळं मी या संस्थेच्या नावाने करून टाकलं. माझ्याकडे काय, म्हणजे संदीप रामराव काळे यांच्याकडे जे काही प्रॉपर्टी आहे ती व्हॉइस ऑफ मीडियाची प्रॉपर्टी आहे. आम्ही त्या संस्थेला ती दान करून टाकली, दानपत्रासह. म्हणजे दादासारखी काही 7-8 माणसं आहेत, त्यांच्या नावाने बॉन्ड करून दिले. म्हणजे दादा इथं साक्षीदार आहेत, त्यांना पण मी बॉन्ड देऊन टाकलेलं आहे की ही संदीप काळेची संघटना नाहीये, ही जे ट्रस्टी आहे त्यांची संघटना नाहीये, ही फील्डवर काम करणाऱ्या तुमच्या 15 माणसाची संघटना आहे, हा त्याचा बॉन्ड घ्या. म्हणजे एखादं व्हॉइस ऑफ मीडिया का वाढली किंवा एखादं क्रांतीची बी आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याला क्रांतीच का लागते किंवा अनंत प्रकारच्या क्रांती का घडत जाते, तर त्यामागे या स्वरूपाचं तुमचं एक मोठं योगदान असते. मोह माया, तर ते सहज मला भेटत आम्ही चर्चा करतो. तुम्हाला ज्या दिवशी वाटलं, मी त्या प्रत्येकाला सांगितलं, तुम्हाला ज्या दिवशी वाटलं की या संघटनेच्या माध्यमातून मला 1 रुपया मिळणार आहे, त्या दिवशी आपल्या संघटनेची हार झालेली आहे, त्या संघटनेचा आपला शेवटचा दिवस आहे असं मी प्रत्येकाला सांगितलं. आणि माझा प्रत्येक सैनिक, माझा प्रत्येक सरदार हा त्याच भावनेनं काम करतो की ही संघटना, मला इथून काही कमवायचं नाहीये, मला आशीर्वाद देण्यासाठी काम करायचं. आणि सातत्याने ते काम सुरू आहे की म्हणजे आम्हाला लॉक करावं लागलं की आता नाही बाबा, आम्हाला संघटनेला घेऊन आम्ही एक ठरवलेलं आहे, आपण प्रवासाला जाताना जर एका नावेमध्ये 10 लोक बसणार आहेत आणि तर ती 10 लोक बसले तर ती याकडेच त्याकडेला व्यवस्थित ती नाव पोहोचू शकेल. पण त्या नावेमध्ये जर 15 लोक बसले, 12 लोक बसले तर ती नाव बुडेल. म्हणून आम्ही एक स्ट्रक्चर ठरवून घेतलं. पूर्वी व्हॉइस ऑफ मीडियामध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड असायची, काही कळायचं नाही काय नाही. दादांनी ते स्ट्रक्चर व्यवस्थितपणे ठरवलं आणि आता ते स्ट्रक्चरच्या आधारे व्यवस्थितपणे जात आहे. म्हणजे तुम्ही इमेजिन करू शकत नाही इतकी मोठी कामं या माध्यमातून झालेली आहेत. आपण कधी विचार करू शकतो की महाराष्ट्रातल्या
5,500 पेक्षा अधिक पत्रकारांचा विमा काढलेला आहे पूर्णपणे. आता मुलांच्या शिक्षणाचे, अनेक मुलांच्या शिक्षणाचे आम्ही स्वतंत्र सेल स्थापन केले. म्हणजे उच्च शिक्षणाचा सेल आहे, मेडिकल संदर्भाचा सेल आहे. 13 मुलं पत्रकारांचे यावर्षी परदेशात शिकायला गेले आणि फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्या प्रकारची कॉस्ट नाही आणि कुणालाही कॉस्ट नाही. 24 तास आम्ही उपलब्ध आहोत. म्हणजे यातून जो आनंद मिळतो ना काम करण्याचा, हा काम करण्याचा आनंद संदीप काळेला, हर्षदला, गणेशला किंवा अजितदादा कुंकुलला मिळून या चौघांनी काही होणार नाही. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं हे या सगळ्या जगामध्ये इतिहास केला, त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत काम करणारी मोठ्या स्वरूपातली माणसं होती, त्यांचे अन्वय होते आणि त्यांच्या जीवाला जीव देणारी माणसं होते. तेव्हा तो इतिहास झाला. हा इतिहास करताना, चांगुलपणाचा इतिहास करताना, वेगळे पण जोपासताना तुमच्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे. लोक टीका करतील, लोक बोलतील, लोक कोणालाही सोडत नाही, त्याच्यामध्ये आपण पण आहोत. ते सगळं गळे धरूनच पुढे जायचं आणि आपल्याला एक दिवस असा झेंडा लावायचा आहे की 200 देश माझे ज्या दिवशी कंप्लीट होतील त्या दिवशी माझं एक पर्व संपेल आणि त्यानंतर त्या 200 देशामध्ये काम करणारे पत्रकार जे आम्ही पंचसूत्री घेऊन काम करतोय, त्या पंचसूत्रीच्या झेंड्याखाली परिपूर्ण होतील. त्यावेळेस माझं काम संपलं असं मी म्हणेल. आणि ते काम पूर्ण करण्यासाठी हर्षद सारखे नवीन तरुण सोबत येतील, उत्तम पद्धतीने काम करतील. आणि ते काम करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी, म्हणजे प्रपंच आहे, कुटुंब आहे, तुमचं घर आहे, तुम्ही जिथं जॉब करतात तो विषय, जॉबचा विषय आहे, तुमची संस्था आहे, विचारधारा आहे, हे सगळं याची सांगड घालून जेव्हा तुम्हाला काहीतरी निर्माण करायचं आहे आणि ते वेगळं आहे, त्याचा एक इतिहास होणार आहे आणि तेच माझ्या आयुष्यात शिल्लक राहणार आहे, ही जाणीव तुमच्या प्रत्येकामध्ये जेव्हा यायला लागेल तेव्हा समजायचं तिथं व्हॉइस ऑफ मीडियाच्या सैनिकाची सुरुवात झालेली आहे. मी सदैव सैनिका पुढेच जायचे हे सेवा दलामध्ये गाणं होतं, तसं या आमच्या विचाराचा एक अजेंडा आहे. तो विचाराचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो. म्हणजे आज पुण्याची टीम आलेली आहे. पुण्याच्या टीमला खूप मोठं काम आहे, वेगळं काम आहे. नागपूरची टीम आलेली आहे, त्यांना काम करायचं. आता गणेशनी राज्याची टीम, हर्षदनी राज्याची टीम उभं केलेली आहे. जिल्ह्याची टीम, मला असं वाटतं की 31 जिल्हे कंप्लीट झालेले आहेत. उर्वरित जिल्हे कंप्लीट करून आपल्याला राज्याचं अधिवेशन 2 फेब्रुवारीला आपण राज्याचं अधिवेशन पंढरपूरला घेतोय. त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीमध्ये तुमच्या सगळ्यांना तुमचा सगळ्यांचा कस लागणार आहे. आणि हा कस जेव्हा काहीतरी निर्मितीच्या दृष्टीने पुढे येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे आनंद आहे. बार्शीमध्ये दुसरे एक हिरे आहेत जे सगळीकडे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा झेंडा आहे. असे आदरणीय सुरेश शेळके सर या विचारपीठावर बसलेले आहेत. आणि शेळके सरांचं काम वेगवेगळ्या देशांमध्ये चालते. महाराष्ट्रामध्ये 2-4 ठिकाणी त्यांचे वेगवेगळे सामाजिक प्रोजेक्ट आहेत. ते दवाखान्याशी संबंधित आहेत, ते पत्रकारांशी संबंधित आहेत, ते वेगवेगळ्या सामाजिक चळवळीशी संबंधित आहेत आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे ते डायरेक्टर आहेत. आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, इंडियन अग्रिकल्चर लॉ अँड पॉलिसी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. खूप उपयुक्त असं ते पुस्तक आहे. मला असं वाटतं की कायदे सगळ्याच गोष्टीला आवश्यक आहेत, पण ते कायदे कोणते आहेत आणि त्याची नीड, आवश्यकता किती महत्वाची आहे हे तुमच्या आमच्या प्रत्येकाला सोप्या स्टाईलमध्ये कळावं या उद्देशाने त्यांचं हे पुस्तक आहे. त्यांनाही मी मनपूर्वक या पुस्तकाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पुढे या स्वरूपाचं कलाकृती त्यांच्या हस्ते हो अशा मनोकामनाही माझी या निमित्ताने आहे. मला 2-3 गोष्टी या निमित्ताने आवर्जून सांगायच्या आहेत. एक आहे ते म्हणजे काळ आता सातत्याने बदलत चाललाय आणि त्या बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे आपल्या सगळ्यांसाठी प्रभावी माध्यम असणार आहे. आज ज्याच्याकडे मोबाईल आहे तो पत्रकार आहे आणि ज्याच्याकडे थोडी बहुत बुद्धी आहे, थोडे बहुत वेळ खर्च करण्याची ताकद आहे, तो प्रत्येक माणूस पत्रकार आहे. मात्र त्या सगळ्या डिजिटल मीडियाच्या परिभाषा वेगवेगळ्या आहेत, त्याच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. पण तुम्हाला चांगुलपणा दाखवायचा असेल, तुम्हाला तुमचं वेगळेपण दाखवायचं असेल तर
तर हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे आणि आपण या माध्यमाचा वापर कसा करायचा या अनुषंगाने आणि त्या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने आज या नव्या विंगची स्थापना या ठिकाणी आम्ही करत आहोत. मला खात्री आहे की यामध्ये काम करणारा प्रत्येक पत्रकार जसं फादर बोर्डीचा पत्रकार आहे किंवा मोठ्या दैनिकामध्ये असणारे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे पत्रकार आहेत त्यांच्यासारखाच या सगळ्या पत्रकारांना न्याय मिळेल, त्यांच्या पॉलिसी तयार होतील, त्यांच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही लढा देत राहू आणि हा सगळा लढा देत असताना आपल्या सगळ्यांची साथ निश्चितपणे आवश्यक आहे. मला दोघं तिघ जण आता म्हणत होते की तुमचं सर भ्रमंती परत सुरू झालं पाहिजे किंवा भ्रमंती. मी सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहे आणि कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये माझा लेख येईल तेव्हा येईल, पण माझी भ्रमंती किंवा मी जे काही सगळीकडे जगभरात फिरत असतो ते माझ्या सोशल मीडियावर मी व्यक्त होतो. उदाहरणार्थ मी एका वर्तमानपत्रामध्ये जर काम करत असेल आणि तिथला 20,000चा कप असेल तर आज माझ्या माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या ही 5 लाख 6 लाख 7 लाखाच्या घरामध्ये आहे. आता काळ खूप बदललेला आहे, माध्यम बदललेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या माणसाला फॉलो करता किंवा त्या माणसाचं साहित्य तुम्हाला वाचावंसं वाटतं, आता तो माणूस जर सोशल मीडियावर शिफ्ट झाला असेल तर तुम्हालाही सोशल मीडियावर शिफ्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काळ बदललेला आहे, त्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या काळामध्ये जे दैनिक बंद झाली किंवा दैनिकांचा खप कमी झाला तो अजूनही बऱ्यापैकी तो पूर्वीचा आकडा गाठायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रीप घेतली सोशल माध्यमांनी आणि ती ग्रीप अजूनही समाधानावर कायम आहे. अशा तुमच्या समोर मोठमोठी आव्हान आहेत. संघटन उभं करायचं आव्हान आहे, सदस्य नोंदणीचं आव्हान आहे, आता अधिवेशन आहे ते अधिवेशन प्रत्येक करून दाखवायचं आव्हान आहे. पण काही काळजी करू नका, तुमचे वडील एवढे मोठे कलाकार होते, तुमच्या समोर साक्षात आईचा आशीर्वाद आहे, आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत. तुमच्यावर प्रेम करणारे मोठमोठे गुरुजन वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत. तुमच्या सोबत असणारी सगळी टीम तुम्हाला सक्रियपणे मदत करणार आहे, तुमच्या सोबत असणार आहे. आपण सगळेजण सोबत राहून हा धनुष्यबाण निश्चितपणे पेलू आणि मला खात्री आहे की आज बार्शीमध्ये हा जो कार्यक्रम झाला हर्षलच्या पदग्रहण सोहळ्याचा, पुढे 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर हर्षल फादरबॉडीच्या कुठल्या तरी मोठ्या पदावर चांगलं काम करायला आणि तोही सोहळा आपल्याला इथून करावा लागेल एवढीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. खूप चांगलं भविष्य आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतील आणि पुण्यासारखी नवीन मंडळी आज जोडल्या गेली त्यांच्यावरही खूप अपेक्षा आहेत, त्यांनीही सक्रियतेने काम करावं. आज या डोलचा पथकाच्या निमित्ताने किंवा याराना काय असतो हे दाखवून दिले या सगळ्या मित्रांनी, त्यांच्यासाठी पण जोरदार करावं. त्या सगळ्यांचं करूया. आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आलात, आपल्या सगळ्यांचंही मनापासून इथे स्वागत करतो आणि मी थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवून या ठिकाणी बोललो त्याबद्दल क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळेजण एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित आमच्या सोबत आशीर्वाद रूपी राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. मनापासून धन्यवाद आदरणीय संदीप काळे सर. यानंतर विनंती करते आदरणीय जयकुमार बापू शितोळे यांना विनंती करते की आपण देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय जयकुमार बापू शितोळे. प्रथम नेते शिवछत्रपती आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्पद असणारे बार्शीचे आदरणीय मामासाहेब देताळे यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. या व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या आमचे सन्मित्र हर्षदभाई लोहार यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असणारे आणि आताच आपल्याशी संवाद साधलेले आदरणीय संदीपजी काळे सर, आदरणीय आमचे सन्मित्र शेंडे सर, आदरणीय बनसोडे सर, आदरणीय अजयदादा, उपस्थित असणारे हर्षदभाईचे सर्व मित्रमंडळी, आताच ज्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले ते सर्व व्हॉइस मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो. फक्त संदीप काळे सर आपण इथे येणार म्हणून पत्रिका वाचली नव्हती, मला अंदाज नव्हता. माझी प्रेमळ
विनंती आपल्याला अशी की आपण इथं आलात आणि आपल्या संस्थेला आपण भेट दिल्याची थोडीशी खंत माझ्या मनामध्ये नाही, तर आवर्जून आमच्या संस्थेला आपण भेट द्यावी अशी विनंती या निमित्ताने करेन. या ठिकाणी खरं तर हर्षदच्या मित्रमंडळीने अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला. आपण म्हणतात की बरेचसे लोक येत नाहीत. आमच्या शाळा कॉलेजमध्ये आम्ही बघतो मुलांची संख्या उपस्थिती इतकी सर ढासळलेली आहे की शाळा कॉलेज चालू आहे की नाही याचा आम्हाला प्रश्न पडतो. आणि आज त्या निमित्त त्या मानानं आज बऱ्यापैकी इथं सुदृढ उपस्थित आहेत. आज पदग्रहण समारंभ होते. आमचे सन्मित्र शिंदे साहेबांनी त्या संदर्भात सुतोवाच केलं. मला असं वाटतं की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक समाजातली विसंगती पुढे आणायची, एखाद्या ह्याच्यावर भाष्य करणं हे खरं तर आता किती अवघड होत चालले. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि प्रत्येक जण लिहित झाला, प्रत्येक जण बोलता झाला आणि त्याच्यामुळं संभ्रम असा झालाय की आता पेपर मधलं खरं की मीडियातलं खरं लोकांना समजेल असं झालंय. तर मला असं वाटतं की याची विश्वासार्हता टिकवण्याचं काम आता आपण पदग्रहण केलेल्या सर्व या पत्रकार मंडळीचं आणि त्या अनुषंगाने आपण ते करा. त्यासाठी माझ्याकडून हर्षदभाई आणि सर्व टीमला मी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणखी सर मी तुम्हाला विनंती करणार होतो, खरं आता विनंती मानायची का नाही तुम्ही ठरवा, परंतु एक जण माझी सर्दी तर इथे घेत होते, त्यांचा सन्मान होत होता. परंतु सन्मान होत असताना व्हॉइस ऑफ मीडिया हा आवाज इंग्लिश मध्ये होता. आपल्याला जर जमलं त्याचा मराठीत अनुवाद जर करता माध्यमाचा आवाज म्हणा किंवा आणखी तुम्हाला काहीतरी चांगलं सुचेल तर ते जर करता आलं तर मला असं वाटतं की आणखीन ते चांगलं होईल. सगळ्यात महत्वाचं मला जी जाणवली गोष्ट अशी की आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण पालक असते आणि एकही बहीण माझी इथं न्यूज पेपर देताना मला दिसली नाही. याच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करावा. आपल्या लाडकी बहिणीला कुठं तिथं कारण काय समाज इतका मोठा आहे. आपण असं म्हणतो की आम्ही महिलांसाठी काय करतोय, किंवा महिलांचा प्रश्नाला आवाज उठवण्याचं काम आपण कुठेतरी केलं पाहिजे. त्यासाठी महिला प्रतिनिधींना आपण कुठेतरी प्रतिनिधित्व द्यावं अशी प्रकारची विनंती, कळकळीची विनंती मी आपल्याला नक्की या निमित्ताने करेन. खरं तर व्हॉइस ऑफ मीडियाचं काम अतिशय उत्तम रीतीनं चालू आहे. पण हे करत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रत्येक जण काय करतो, लिहिताना आपण कोणाबद्दल लिहायचंय, काय लिहायचंय याचा विचार करून लिहितो. परंतु त्या खऱ्या अर्थानं जे आपल्याला थोडं निर्भीडपणानं समाजामध्ये जर वावरायचं असेल, समाजामध्ये काही चांगलं काम करायचं असेल तर मला असं वाटतं की ते आपण केलं पाहिजे. तर ते आपण जरूर करावं. त्यासाठी एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या काय आमची संस्था अशा चांगल्या उपक्रमाला नेहमीच पाठबळ देत आहे. तर ते पाठबळ आम्ही नक्कीच तुमच्या या संघटनेला नक्की देऊ. हे सर्व करत असताना निर्भीडपणे काम करत असताना त्याच्यातली कला सादर करत असताना आपण त्या समाजामध्ये त्याचं समर्पण आपल्या किती आहे, त्या समाजासाठी आपण काय करतो आहोत. आपल्या लेखणीने कोणाला जर चांगलं होत असेल समाजाचं तर ते नक्की आपण ते करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतोय. बऱ्याच ठिकाणी बोलले गेलं. आपण सरसंघ सर म्हणाल की माझी संपूर्ण देश आहे ती संगीत दान आपले इतकं दानशूर दातृत्व आता आजकाल बघायला मिळत नाही. तो समाजाप्रतीची आपली भावना आहे की त्यातून फलित होते. मला असं वाटतं की आपल्या दिलेला जो साथ आपण घातली, मला असं वाटतं की अत्यंत उत्तम प्रकारचा प्रतिसाद या निमित्तानं समाजातून आपल्याला नक्की मिळेल. पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः आर्थिक बाबतीतले अनेक प्रश्न त्यामध्ये जाणवतात. त्या ठिकाणी समाजाने पण जर समाजासाठी हा वर्ग जर काम करत असेल तर समाजात सुद्धा उत्तरदायित्व आहे की त्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मी आपल्या या निमित्तानं आपल्याला विनंती करेन की आपण सुद्धा काहीतरी समाजाचं देणं लावतो आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा या पत्रकारांसाठी जर काही करता आलं तर ते जरूर करावं. संस्थेच्या निमित्तानं त्याच्या वतीनं काय करता आलं तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी सदैव आपल्या सोबत असू. आपला सहकार्याचा हात आमचा नेहमी पुढे असेल. एकमेकाचा एक राहू चुकून ही आमच्या संस्थेचं विविध वाक्य आहे. आदरणीय कर्मवीर मामासाहेबांनी ते आम्हाला शिकवले आणि त्या निमित्तानं ज्या ज्या वेळेस आपल्याला मदत लागेल त्या ठिकाणी आमचा हात नक्कीच आपल्या बरोबर असणार आहे याची ग्वाही मी आपल्या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी मला खरं तर एका कार्यक्रमाला बोलावलं, इथं माझा सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. आदरणीय शिंदे सर आपण नुकतंच इंडियन ऍग्रिकल्चर नावाचं एक अतिशय उत्तम प्रकारचं पुस्तक
केलं त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर मराठीत पुस्तक लिहून आपण त्यातून इंग्लिशमध्ये आपण लिहिलं, खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण अतिशय उत्तम प्रकारचं कार्य आपण करत आहात, तर त्यासाठी माझ्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला देतो. आणि या निमित्ताने खरं तर संदीप पायकर आपण आलात आणि आपल्याला तर जाणवलं असं की आपल्यावर 2 ओळी लिहाव्या तर मला सुचल्या, म्हणून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. लाभली आहे त्यांची उपस्थिती आणि भाषा आहे उगवती, ज्यांनी केली उघड समाजातील विसंगती, लेखणीला मिळाली वाचकांची पसंती, सकल समाजाची आहे त्याला संमती, राहो मनात गज करुनी संदीप काळे सरांची भ्रमंती. धन्यवाद. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि संदीप सरांना सांगायला आवडेल की बापू नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कशी इन्स्टंट कविता करत असतात. आणि आदरणीय बापूंना मला सांगायला आवडेल की व्हॉइस ऑफ मीडियामध्ये महिला आमचे जे 13 विंग आहे त्या प्रत्येक विंग मध्ये महिला काम करतात. मी देखील बार्शीमध्ये सदस्य आहे. त्याचबरोबर नाशिक वरून आता रश्मी मारवडी आणि अश्विनी पुरी वाटेत आहे. थोडासा वय होतोय त्यांना, नियुक्तीपत्र स्वीकारल्यानं बहुतेक संदीप काळे सरांच्या हस्ते स्वीकारलं नाही जाणार आहे, पण त्या वाटेमध्ये आहे. तर महिला देखील व्हॉइस ऑफ मीडियामध्ये कार्यरत आहेत. एवढेच की कमी प्रमाणात आहेत पण अजून वाढत आहेत. बार्शीमध्ये देखील महिलांची संख्या पत्रकारांची आपण पाहतोय की वाढते काम करताना. धन्यवाद सर. यानंतर रामचंद्र इकारे सरांना विनंती करते, प्रख्यात साहित्यिक, कवी, लेखक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय रामचंद्र इकारे सरांना विनंती करते की आपण देखील या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, पुन्हा अंतरावी ज्यांच्या पायी अशी काही माणसं असतात, कर्तृत्वानं जग जिंकणं ज्यांच्या आयुष्याचं ब्रीद असतं, स्वकर्तृत्वानं जीवनाचा असमंत उजवणारे अनेक माणसं आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहर, तालुका आणि कर्मवीर ढोलताशा ध्वजपथक यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेला हा पदग्रहण सोहळा ज्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, असे या संस्थेचे, या संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे साहेब, या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आणि या बार्शीतल्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये अग्रस्थानी असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय अजित दादा कुंकुलो, यासोबतच या शहरातल्या शैक्षणिक चळवळीला गतिमान करण्याचं काम ज्या माणसानं केलं असे आदरणीय प्रशासन अधिकारी अनिलजी बनसोडे साहेब, नुकतंच ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं त्या आदरणीय सुरेशजी शेळके साहेब, या शहरातल्या शैक्षणिक चळवळीमध्ये खूप मोठं योगदान देणारी संस्था आणि त्या संस्थेचे एक महत्वाचे घटक आदरणीय जयकुमार शितोळे बापू आणि या शहरातल्या अनेक पिढ्यांसाठी सावली तयार करण्याचं काम करणारे आमचे सन्मित्र आदरणीय उमेशजी काळे साहेब, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले या शहरातले अनेक दिग्गज अनुभव संपन्न पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज ज्यांची नियुक्ती झाली त्या सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो, खरं तर आजचा सोहळा खूप आनंददायी आहे. या ठिकाणी नागपूर, पुणे, सांगली आदी ठिकाणचे पदाधिकारी आले आणि ज्यावेळेस त्यांनी पत्र स्वीकारलं त्यावेळेस मी कवी माणूस त्यांचा चेहरा वाचला आणि माझ्याच ओळी मला आठवल्या. त्या ओळी अशा होत्या की केलेल्या कार्याचं जेव्हा कौतुक होतं छानसं, केलेल्या कार्याचं जेव्हा कौतुक होतं छानसं, भरून येतं ऊर पाहून आभाळ एवढी माणसं, आभाळ एवढी माणसं, आभाळ एवढी माणसं. म्हणजे त्या संघटनेचं नियुक्तीपत्र आपल्या हातामध्ये पडतंय, त्या संघटनेचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला पत्र देण्यासाठी एवढं दूरहून येतोय, ही खरं तर आनंदाची गोष्ट असते. आज सर्वप्रथम या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं तर अंगणामध्ये एखादं रोपडं असावं, ते रोप त्या मातीतून उमलत असताना ऊन, वारा, पाऊस सारेच धक्के सहन करत 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 त्या रोपट्याचं झाड व्हावं आणि एके दिवशी अचानक पाहावं की त्या झाडानं स्वतःची सावली निर्माण केलेली आहे आणि ती सावली बघितल्यानंतर त्या शेतकऱ्याला आणि त्या भोवतालच्या माणसाला जो काय आनंद होतो ना, तोच नेमका आनंद आज हर्षदचा शिक्षक म्हणून मला झालेला आहे. कारण हर्षदचा जीवन प्रवास अत्यंत जवळून मी पाहिलेला आहे. खरं तर पत्रकारिता आणि बदलती माध्यम यावर आदरणीय संदीप काळे सरांनी त्याला स्पर्श केला.
2005-06च्या दरम्यान आमच्या देशामध्ये युट्यूब सारखं माध्यम आलं, फेसबुक सारखं माध्यम आलं आणि त्याच्यावर अनेक सामाजिक गोष्टी आपल्याला वाचायला मिळायच्या, पाहायला मिळायच्या आणि त्याला समाज माध्यम म्हणून आम्ही स्वीकारलं. परंतु बघता बघता हा 15-20 वर्षाचा काळ गेला आणि त्याच समाज माध्यमांना प्रसार माध्यमांमध्ये बदलण्याचं अथवा प्रसार माध्यमांचं स्वरूप देण्याचं सगळी किमया ही तुम्हा लोकांनी केलेली आहे. आज आम्ही बघतो की इन्स्टंटचा जमाना आहे आणि अशा वातावरणामध्ये या डिजिटल मीडियामुळं आम्हाला लगेचच तत्परतेनं बातम्या मिळतात. अगदी कालचंच उदाहरण, 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस एखाद्या निवडणुकीचा निकाल ऐकायचा म्हटलं तर आम्हाला त्या गोडाऊनच्या बाहेर जाऊन उभं राहावं लागत होतं. परंतु काल आम्ही घरामध्ये बसून सगळे निकालाचे अपडेट्स पाहिले, ते केवळ ना केवळ मला वाटतंय या डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून पाहिले. खरं तर आज व्हॉइस ऑफ मीडिया लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे जे ब्रीद आहे ना, या ब्रीद मध्ये त्यांची सारी उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केलेली आहेत आणि त्यांच्याही तोंडून ती सगळी उद्दिष्ट या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत. खरं तर ज्यावेळेस मी संदीप सर तुमचं नाव ऐकलं, खरं तर नावावरून हा माणूस कुठल्या पिढीतला अथवा कुठल्या वयोमानाचा असेल याचा अंदाज येतो आणि त्यावेळेस वाटले की हा माणूस 46-47 वयाचा असेल. पण ज्यावेळेस तुमचं काम वाचलं की या माणसानं 47 देशामध्ये या संघटनेचा विस्तार केलेला आहे, तेव्हा वाटलं की हा माणूस साठीचा असेल. सांगायचं तात्पर्य आहे की वयाच्या 45 मध्ये जवळपास 47 देशांमध्ये या संघटनेचा विस्तार केलेला आहे आणि मला वाटतंय हे विस्तार करणं तितकं सोपं नसतं, तितकं स्वच्छ राहावं लागतं, तितकं पारदर्शक राहावं लागतं. त्यावेळेस माणसं जोडली जातात आणि खऱ्या अर्थानं ही संघटना मला वाटतं भविष्यामध्ये आणखी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. वपूंचं एक सुंदर वाक्य या ठिकाणी मला आठवतं. वपूंनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की अनेक गणितातल्या किचकटपणाची जबाबदारी घेणारं वहीचं शेवटचं पान, गणितातल्या सगळ्याच जी काही आकडेमोड असती त्याची जबाबदारी घेणारं शेवटचं पान हे बऱ्याच अंशी दुर्लक्षित राहत असतं. मला वाटतंय आमच्या पत्रकार बांधवांची स्थिती तीच आहे. समाजातल्या अनेक समस्यांना वाचा फोडणारा आमचा पत्रकार बांधव, समाजातले अनेक मुद्दे समोर मांडणारा आमचा पत्रकार बांधव अनेक वेळा दुर्लक्षित राहतो आणि मला वाटतंय त्यासाठीच या संघटनेची निर्मिती झाली आणि त्याच माध्यमातून हे काम या ठिकाणी उभा केलेलं पाहायला मिळतं. खरं तर या संघटनेच्या माध्यमातून या वार्षिकमध्ये कोणते उपक्रम झाले तर या वार्षिकमध्ये पत्रकारांसाठी रक्त चाचणी झाली, या वार्षिकमध्ये पत्रकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर झालं, या वार्षिकमध्ये डिजिटल मीडियातल्या पत्रकारांसाठी पावसाळ्यामध्ये रेनकोट वाटप झालं आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची वाटणारी गोष्ट म्हणजे या वार्षिकमध्ये या पत्रकारांसाठी आरोग्य सुरक्षा योजना अंमलात आणली त्या हर्षदच्या आणि त्याच्या सर्व टीमच्या संकल्पनेतून. यातून काय होतं तर पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 1 लाख ते 5 लाखापर्यंतचा खर्च किंवा तो जो काही खर्च आहे तेवढं औषध तेवढे उपचार हे मोफत या शहरामध्ये केले जातात. मला वाटतंय त्यासाठी या साऱ्यांचंच आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया. एक छान वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि ते मला वाटतंय तुमच्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू होत आहे. ते वाक्य काय होतं की ग्रेट लीडर डोंट क्रिएट फॉलोअर, ग्रेट लीडर डोंट क्रिएट फॉलोअर, दे क्रिएट मोर लीडर. म्हणजेच काय, एक व्यापक दृष्टिकोन असलेलं नेतृत्व हे अनुयायी तयार करत नाही तर ते अनेक नेतृत्व तयार करण्याचं काम करत असतं. मला वाटतंय ते तुमच्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. मला या ठिकाणी हर्षदच्या निवड प्रक्रिया मांडायची तुमच्या समोर की समाजामध्ये रत्नबारकी माणसं असल्यानंतर संघटना कशी मोठी होती याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया आहे. हर्षद काम सुरू केलं हर्षदनी, परवा हर्षदचं फेसबुक पोस्ट होती त्यातून मला हा प्रसंग समजला आणि नंतर मग हर्षदची चर्चा केल्यानंतर तो विस्तृत स्वरूपात समजला हर्षदची निवड झाली कशी. मला वाटतं हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. हर्षद काम करत होता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, गणेश शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आणि काम करत असताना शिर्डीला जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये तिथल्या स्टेजची सजावटची जबाबदारी हर्षदकडे दिली होती. हर्षद आणि प्रवीण त्या ठिकाणी गेले, तिथली सगळी जबाबदारी चौकपणे पार पाडली. हे सगळं संमेलन संपलं, त्यानंतर हर्षद बार्शीत आला. काही दिवसांचा कालावधी गेला आणि संदीप काळे सरांचा फोन आशीषदादांना आणि गणेश शिंदे सरांना आणि कॉन्फरन्सवर त्यांची चर्चा होती आणि त्या ठिकाणी वाक्य होतं संदीप काळे सरांचं की तो काम करणारा धडपडणारा तरुण कोण होता. तरुण कोण होता म्हटल्यानंतर अजितदादा आणि गणेशने हर्षद बरोबरची सगळी
नाही की आपण त्याला राज्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष डिजिटल विंगचा करतोय. मला वाटतंय हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे. इथं निवड नावावरून होत नाही तर इथं निवड कामावरून होते. आणि ज्या ठिकाणी कामावरून निवड होत असते ना त्या संघटनेचं आयुष्य हे अनेक पिढ्यांचं असतं. या ठिकाणी मला हर्षद बद्दल निश्चित थोडंसं बोलावंसं वाटेल, कारण आज तो प्रदेश अध्यक्षपदी निवड झालाय. आणि प्रदेश अध्यक्ष मी हर्षदचं जर आता एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर कामातनं बोलणारा माणूस ही हर्षदची ओळख आहे. तो कदाचित तिथं बोलताना थोडासा तापडला असेल, घाबरला असेल, परंतु त्याचं काम खूप मोठं आहे. तो वयाला लहान आहे, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. हर्षदला त्याच्या वडिलांचा कलेचा वारसा लावला. तो 5वी मध्ये माझ्याकडे आला, आमच्या शाळेमध्ये आला आणि तो 5वीत असल्यापासून ते आताच्या या दिवसापर्यंत त्याचा सहभाग सातत्यानं मला लागतो. ज्यावेळेस विद्यार्थी म्हणून तो समोर बसला त्यावेळेस चित्रकलेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये अत्यंत धाडसानं आणि आत्मीयतेतून आणि कल्पकतेतून त्याचा सहभाग असायचा. आणि त्याच वेळेस असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याच वेळेस लक्षात आलं होतं की हा निश्चित काहीतरी करणार. आणि बार्शी शहरातल्या अनेक सांस्कृतिक उपक्रमामध्ये ज्या माणसाचं योगदान जास्त आहे अशांपैकी एक म्हणजे हर्षद लोहार आहे. हर्षदचा सुरुवातीचा व्यवसाय काय होता तर नंबर प्लेट तयार करणे, नेम प्लेट तयार करणे. आणि आज ते सगळं करत करत या शहरामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती भगवंताच्या दर्शनाला जातो. आणि त्यावेळी भगवंताच्या शिखराकडे पाहिल्यानंतर तिथं भलं मोठं नाव दिसेल भगवंत मंदिर, ते देखील हर्षदने तयार केलेलं आहे. हर्षदचा एका वाक्याचा प्रवास सांगायचं म्हणजे जीवन प्रवास तर नेम प्लेट करणाऱ्या माणसानं स्वतःच्या कर्तृत्वावर आयुष्य नावाच्या कॅनव्हासवर आज प्रदेश अध्यक्ष ही नावं कोरलेली आहेत. अशा या कर्तृत्ववान माणसाला आपण खूप चांगली संधी दिली. त्यानं रिअल न्यूज नावाचं पेज केलं आणि आज त्या पेजला जवळपास 75,000 फॉलोअर्स आहेत. त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये AI टेक्नॉलॉजी वापरणारं पहिलं पोर्टल म्हणजे रिअल न्यूज आहे. म्हणजे AI अँकर देखील त्या ठिकाणी वापरला गेला, व्हॉइस वापरला गेला. अशा अनेक प्रयोग त्याच्या हातून होत आहेत. तसं पाहिलं तर या शहरातल्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्याचे योगदान आहे. जय भवानी युवा ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्ष शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चित्रकला स्पर्धा घेतल्या. त्यासोबतच आनंद यात्री प्रतिष्ठान नागेश नागपूरकडे ज्याचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणचा एक प्रसंग मला या ठिकाणी नमूद करायचा आहे की आनंद यात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही एकांकिका स्पर्धा आयोजित करीत होतो. आणि त्यावेळेस त्या एकांकिका स्पर्धाचं स्मृतिचिन्ह त्या हर्षदने तयार केलं होतं. आणि काळेसाहेब मला अतिशयोक्ती वाटेल या ग्रामीण भागामधल्या सांस्कृतिक चळवळीतला पहिला प्रसंग असेल की त्या स्मृतिचिन्हाचा अनावरणाचा कार्यक्रम आनंद यात्री प्रतिष्ठाने आयोजित केला होता. इतकं सुंदर देखणं आणि भव्य स्मृतिचिन्ह हर्षदने तयार केले होते. दुसरा एक प्रसंग उमेद प्रतिष्ठानचा. IAS अधिकारी आदरणीय रमेशजी गोलक साहेब त्यांच्या मार्गदर्शनातून उमेद प्रतिष्ठान काम करतं. आणि उमेद प्रतिष्ठानचं संमेलन या सगळ्या पत्रकारांनी अत्यंत जवळून अनुभवलेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये एक सेशन त्यात असं होतं की उमेद गीताचं प्रकाशन लोकार्पण होणार होतं. आणि त्यासाठी पोस्टर डिझाईन सांगितलं होतं. अगदी त्या सेमिनारची वेळ जवळ आली, त्या सेशनची वेळ जवळ आली, मोजून 25 मिनिटं शिल्लक होते. मी हर्षदला फोन केला, हर्षद पोस्टरचं काय झालं तर काळजी करू नका. आणि खोटं वाटेल 25व्या मिनिटाला पोस्टरची डिझाईन करून फोम सीलला चिटकून ते पॅकिंग करून आमच्या हातामध्ये त्याने आणून दिलं होतं. एवढी तत्परता, एवढी आत्मीयता आणि एवढी प्रामाणिकता या हर्षदच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि कर्मवीर ढोलताशा पथकाचं तर नाव आज बार्शीकरांच्या मनामनामध्ये आहे. कर्मवीर ढोलताशा पथकाच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेर जाण्याचीही किमया या सगळ्याच पोरांनी केलेली आहे. त्यामध्ये हर्षद असेल, प्रवीण असेल, अविनाश असेल आणि पथकाचे अध्यक्ष आदरणीय उमेश काळेसाहेब असतील, या सगळ्यांचं योगदान मोठं आहे. मी पुन्हा एकदा हर्षदचं आणि हर्षद सोबत ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मनोगताच्या शेवटी एवढंच सांगतो की हातात तंत्रज्ञ मनात संकल्पनांचा ठाव हवा. हातात तंत्रज्ञ मनात संकल्पनांचा ठाव हवा आणि प्रयत्नांच्या जोरावरती उभा करावा. कर्तृत्वाचा गाव नवा, कर्तृत्वाचा गाव नवा. आज तुम्ही कर्तृत्व तुमचं निर्माण केलं आणि त्यामुळे तुमची निवड झाली. ते कर्तृत्व तितकंच बहरत जावं आणि तुमच्यामुळे या व्हाईस ऑफ मीडियाला आणखी एक नवी वेगळी ओळख निर्माण व्हावी या तुमच्यासाठी सदिच्छा करतो. आणि जाता जाता संदीप काळे सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन एका गोष्टीसाठी करावं असं वाटतं. आज
आपण मगापासून ऐकतो की 47 देशामध्ये या संघटनेचा विस्तार झालेला आहे. तुम्ही जर या संघटनेचा लोगो बघितला तर त्या लोगोमध्ये तुम्हाला अभिमान वाटणारा तिरंगा आहे आणि या संघटनेच्या निमित्तानं 47 देशामध्ये तिरंगा फडकवण्याचं काम हे व्यक्तिमत्व करत आहे. आपले अभिनंदन. आज ज्यांची निवड झाली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद आदरणीय रामचंद्र इकारे सर. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यामध्ये आपण मगाशी एक नाव होतं आदरणीय कुमार कडकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष, हे देखील आताच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपण आदरणीय संदीप काळे सरांच्या हस्ते त्यांचं स्वागत तत्पूर्वी करूया. आदरणीय कुमार कडकर सर, नाशिक जिल्हा अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, आवर्जून उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. नाशिकहून हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचसोबत यानंतर व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अश्विनी पुरी यांची देखील नियुक्ती झालेली आहे. आदरणीय अश्विनीताई देखील नाशिकवरून आताच पोहोचलेले आहेत. त्यांना विनंती करते की आपण देखील आपलं नियुक्तीपत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या हस्ते हवं. राज्य उपाध्यक्षपदी डिजिटल मीडिया यांची नियुक्ती झालेली आहे. अश्विनी पुरी या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय संदीप काळे सरांना विनंती की आपण आदरणीय अश्विनी पुरी यांना हे नियुक्तीपत्र द्यावं. राज्याच्या उपाध्यक्ष अश्विनी पुरी यांना नियुक्तीपत्र आदरणीय संदीप काळे सरांच्या गृहस्थे या ठिकाणी देतो. धन्यवाद. त्यानंतर आणखी एक नाव होतं व्हॉइस ऑफ मीडिया जिल्ह्याच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय रश्मी मारवडी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करते की आदरणीय संदीप काळे सरांच्या हस्ते आपण देखील आपल्या नियुक्तीपत्राचा स्वीकार करावा. आदरणीय रश्मी मारवडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाशिक आणि फार मोठं अंतर पार करून या शेवटी संदीप सरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी पोहोचलेलेच आहे. दोघींचंही अभिनंदन. यानंतर संतोष शेलार सर पंढरपूरहून आवर्जून आलेत. त्यांना आदरणीय संदीप काळे सर आणि अजितदादांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय संतोष शेलार सरांना विनंती करते की पटकन आपण व्यासपीठावरती येऊन सरांचा सन्मान करावा. पंढरपूरहून आदरणीय संतोष शेलार सर आलेले. आदरणीय अजितदादा आणि आदरणीय संदीप काळे सरांचा सन्मान त्यांना करायचा आहे. व्हॉइस ऑफ मीडियामध्ये काम करणारे आदरणीय संतोष शेलार सरांच्या हस्ते या ठिकाणी अजितदादा कुंभोळे आणि संदीपजी काळे सरांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संयोजक समितीच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. राज्य उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया आदरणीय अजितदादा कुंभोळे यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. आपण काळी माती जनसामान्यांच्या हक्काचं आंदोलन काळी माती या कॅलेंडरचं या ठिकाणी आपण अनावरण करतो. सल्लागार संपादक कुमार कडकर सर यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. काळी माती हे कुमार कडकर सरांच्या शुभहस्ते हे त्यांचं कॅलेंडर या ठिकाणी आपण अनावरण करतोय. उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभहस्ते. नवीन वर्ष जवळ येत आहे.
कुमार कडलक सरांच्या कॅलेंडरचं देखील या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. यानंतर आदरणीय सुरेश शेळके सरांना विनंती करते की आपण देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीनं आज हर्षद लोहार यांची महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांचा पदग्रहण सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र संदीपजी काळे, आदरणीय व्यासपीठ, मी परत मी सर्वांची नावं घेत नाही कारण थोडक्यात बोलायला सांगितले, मी थोडक्यात बोलतो. परंतु मला एकच सांगितलं, जसं एखाद्या सरांनी सांगितलं हर्षदचे बरेचसे अनुभव. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मला वाटतं 2 वर्षापूर्वी, तसं पाहिलं तर माझा मुलगा आणि हर्षद मित्र आहे आणि माझ्या मुलांनी एक काम दिलं होतं त्याला. त्यावेळेस मी त्याला म्हणलं, ह्याला काय येणार, हा मुलगा ह्याला काय येणार आहे म्हणलं. ते नाही, माझा मुलगा म्हणला हर्षद चांगला करतो, कलाकार आहे. कारण माझं त्याचं बॅकग्राऊंड माहीत नव्हतं मला. परंतु त्यांनी एवढं सुंदर काम केलं आणि माझ्या एका व्यवसायाला गेल्या सप्टेंबरमध्ये 25 वर्ष झालं आणि त्यावेळेस सुद्धा त्याला एक नॅशनल ट्रॉफी बनवायला दिल्या. अतिशय एखाद्या सर सांगायचं म्हणजे खरंच कौतुक, तुम्ही ते त्यांना शिकवलंय, जी कला शिकवली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ट्रॉफी बनवले. पण असे असं आहे, संघटना आजच्या काळामध्ये संघटनेसाठी या डिजिटल मीडियासाठी खरं तुला चॅलेंजेस आहेत, लक्षात ठेव. किंवा त्यांच्या सहकार्याला पण मला सांगावंसं वाटतं, चॅलेंजेस आहेत. आणि तुझं एक नेतृत्व, तुला मोठी संधी आहे, त्या संधीचं सोनं कर तू. तुला भविष्यामध्ये अतिशय चांगले दिवस येतील. मला या ठिकाणी सांगावं वाटतं, जसं डिजिटल मीडिया संदीपजींना माहीत आहे, आमच्या विकास अध्ययन केंद्र आशा केंद्राच्या या संस्थेच्या मार्फत आम्ही जवळजवळ 60 देशामध्ये काम करतो. गेल्याच 2 वर्षामध्ये भारताच्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये 8 राज्यामध्ये 1.25 लाख कार्यकर्त्यांना आपण सगळं ट्रेनिंग दिलं आहे. आणि ते ट्रेनिंग काय होतं, तर ते हे जे चाललेलं आहे की महिलांवर अत्याचार, मुलावर अत्याचार, सायबर क्राईम, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ सायबर क्राईम ऑन महिला आणि बालकावरती. मित्रांनो, यापुढेही आपण बार्शीच्या ठिकाणी किंवा सोलापूर असो, राज्यामध्ये सर्व ठिकाणी आपण आमच्या संस्था तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या बरोबर असेल ही मी ग्वाही देतो. त्यानंतर या ठिकाणी आवर्जून माझ्या पुस्तकाचं पुस्तक प्रकाशन केलं, त्याबद्दल मी संदीप काळेजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी खरं आभारी आहे. तसंच मला या ठिकाणी परत प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते आदरणीय अजितदादा कुंकुलो, राज्य उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया आदरणीय अजितदादा कुंकुलो यांना विनंती करते की आपण यांच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगचं पदग्रहण सोहळा राज्याध्यक्षपद बार्शी सारख्या ठिकाणी दिल्याबद्दल प्रथमतः मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आदरणीय संदीप काळे सर यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर हर्षदचं काम 2 वर्ष झालं. हर्षदच्या म्हणजे नानांपासून जे माझे संबंध आहेत हर्षदच्या फॅमिलीशी,
पण संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना हर्षदने ज्या तन्मयने संघटनेची उभारणी करण्याचा प्रयत्न केला, या शहरात अनेक विविध उपक्रम राबवले, त्यामुळे त्याला ही संधी मिळाली आहे. निश्चित तो या संधीचं सोनं करल. तसंच या ठिकाणी राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी, राज्यस्तरीय कार्यकारिणी, खास पुण्याहून आलेले, सांगलीहून, नाशिकहून, धाराशिवहून, या सर्वांचं स्वागत पण करतो, आभार पण व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून नगरपालिका शिक्षण मंडळाचे आदरणीय बनसोडे साहेब उपस्थित राहिले. तर सुट्टीचा दिवस होता, इलेक्शनची ड्युटी अतिशय व्यस्त असताना देखील फक्त मित्र प्रेमामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. बापूंची आज एक मीटिंग होती, मला तर निरोपात बापू येणार नाही, पण अचानक बापू दिसल्यावर जीव आला. बापूंचं देखील त्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विकारे सर, ज्यांनी खऱ्या अर्थाने हर्षदला घडवलं, त्यांचं मार्गदर्शन त्याला वेळोवेळी लावल्यामुळं आज त्याच्यात हे गुण निर्माण झाले. त्यांचं देखील ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आमचे दुसरे मित्र, ज्यांनी वृक्ष लागवडीसाठी राज्यात अनेक विक्रम केले, असे आदरणीय उमेशजी काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. ज्यांची आर्थिक नाडी, आमची आर्थिक नाडी ज्यांच्या हातात आहेत, असे शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण ते संघटनेचे ऑथराइज ऑडिटर आहेत आणि राज्याचं कुठलं पण इलेक्शन घ्यायचं असेल सरांच्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो, कारण मला रोज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय ओंकार सर असतील, कडलक सर असतील, आमचे जिल्हाध्यक्ष खास नाशिकहून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सर्व पत्रकार बंधू, दैनिकांचे, डिजिटल मीडियाचे, बाकी विंगचे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. विशेष करून आमचे मित्र नागेश अक्कलकोटे यांनी हा हॉल आम्हाला ताबडतोब उपलब्ध करून दिला. खरं तर हॉलमध्ये आज दुपारी कार्यक्रम होता, तरी देखील त्यांनी अतिशय तत्परतेने सर्व व्यवस्था केली, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. या शहरातील हर्षदवर प्रेम करणारे सर्व मंडळी, आपण रविवारची सुट्टी वाया घालून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. हर्षदचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक, मार्गदर्शन करणारे गुरुवर्य, त्यांचं देखील या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, सर्वांचा आभार व्यक्त करतो. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद दादा. यानंतर कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीने आपणा सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.